नमस्कार मित्रांनो, मी किशोर चौधरी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो. आज 3 फेब्रुवारी 2026 प्लॉट नंबर 1मध्ये केलेले काम, मेहनतीला फळ, कमी खर्चातलं उत्पन्न. मोटिव्ह तोच, दाखवायचं छान काय आहे आपल्या शेतात. हे पहा, इकडे हे फळ लागलेले, कमी खर्चातलं फळ, हे आपल्याला या आजच्या व्हिडिओमध्ये दाखवायचं आहे. म्हणजे तुम्ही प्रामाणिकतेने जर शेती केली आणि खर्च कमी जर ठेवला तर नक्कीच तुम्हाला उत्पन्न, पैसा मिळतच राहील. या प्लॉटला जर तुम्ही मला विचारलं काय खर्च केलाय, 2-5 हजार रुपये, याच्या व्यतिरिक्त काहीच नाही. फळं दिसत आहेत, मी दाखवायचा प्रयत्न करतो. झाडं पहा, लगेच उद्या आपण यांना स्प्रे करणार आहे. फळं पहा, फवारण्यामध्ये खर्च अल्पशा, पूर्ण ऑर्गेनिक मध्ये करायचा प्रयत्न. प्रत्येक झाड म्हणजे वेल सुंदररित्या आहे आणि कुठे कुठे मी तुम्हाला दाखवतो का, म्हणजे बा नुकसान नाही का आहे. हे पाहिजे, फळमाशीने डंक मारलाय, आपण त्याच्यासाठी ट्रॅप पण लावलेला आहे. हे पहा, म्हणजे फळमाशी तिचं काम करतेच आहे, आपणही त्याच्यासाठी ट्रॅप लावलेले आहेत. इकडे हे फळ दाखवायला लावतो. साधारणतः 5 डिसेंबरची ही लागवड आहे. खर्च फार कमी, त्याच्यामुळे उत्पन्न आपल्याला कमी पण आलं, कमी तर येणारच नाही, पण कमी आलं तरीही आपल्याला पैसा देऊन जाणार आहे. वेलची ग्रोथ, मुळांचा बांधा दिसायलाच लागेल तुम्हाला, आणि फळांची संख्या पहा प्रत्येक ठिकाणी, आणि खर्च फार कमी. म्हणजे जे लोक रिस्की पीक म्हणतात ना, तर आता पहा, मी माझं नुकसान पण दाखवेल. हा वेल बसलाय, नक्कीच याच्यावर काहीतरी अटॅक आलाय. लगेच आपण आता उद्या फवारणार आहे. कुठे कुठे आहेत 2% वेल माझे बसलेले आहेत, पण फळांची क्वालिटी पाहिल्यानंतर आणि 2% 5% मोर्टेलिटी जर पकडली तरी आपल्याला चालतंच. पपई तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो. पपई आपलं सेट होत आहे एकदम. आता प्लॉट नंबर 1मध्ये माझ्या माता बहिणी आलेल्याच आहेत. तुमचं भेंडी तोडायचं काम चालू आहे शेतात. भेंडी झाडाला, म्हणजे झाडाला पत्ते दिसत नाही आणि फळ दिसतं. भेंडीचं तेच कंडिशन आहे, म्हणजे पाते कमी आणि भेंडी जास्त. हा वेल दाखवायचा प्रयत्न करत, फळं खूप चांगले सेट झालेले आहेत. खर्च 2-5 हजार रुपयाच्या वर एकरी जाणार नाही, आणि मी जाऊ देणार नाही, काहीच विषय नाही त्याच्यामध्ये. आपला मोठी वस्तू आहे का कमी खर्चामध्ये उत्पन्न घ्यायचं. आणि आज फळं तुम्हाला दाखवताना, व्हिडिओ बनवताना खरंच खूप आनंद होतोय. म्हणजे प्रत्येक जण म्हणतात येणार नाही, होणार नाही, रोग येईल, हे येईल. आला, रोगाने त्याचं काम केलंय. 2% रोग आला, आपण त्या पद्धतीने ट्रीटमेंट घेतली. आता मी कॅमेरामॅनला सांगेल का इकडे दाखवा. माझ्या माता बहिणी आता तुमचं भेंडी हार्वेस्टिंग करतायत. आणि उत्पन्नाच्या बाजूने जर पाहिलं तर खरबूज आपल्याला चांगल्या प्रकारे आजच्या तारखेमध्ये पैसा देईल असं वाटतंय. पुढे निसर्ग आहे, अजून पाऊस सांगितलेला आहे. हे 2-3 दिवसात पाऊस येईल असं म्हणणं आहे. गारपीट नाही झाली तर चांगलंच आहे, झाली तर आपल्या हातात नाही. आलाही जरी नुकसानही झालं तर झळ पोहोचणार नाही. बस एवढंच आपल्याला या व्हिडिओमध्ये दाखवायचं होतं. पपई तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतोच. लागवडीमध्ये झाडं जवळजवळ सेट झालेले आहेत. खरबूज दिसताच आहे, फळं एकदम, म्हणजे कोणत्याही ठिकाणी जा फळं दिसत आहेत. वेल पण खूप सुंदर आहे. म्हणजे आणि राहिलं आता आपल्या 4 नंबर प्लॉटमध्ये मल्चिंग टाकल्या गेलं. 5 नंबरचा आज कंप्लीट होऊन जाईल. उद्या एखाद्या वेळेस आपलं भेंडी आज जर झाली तर उद्या आपल्याला तिथं खरबूज जे 2 प्लॉट राहिले होते ते लागवड करायची आहे. पपईची जशी जशी ग्रोथ होत राहील तसे तसे व्हिडिओ टाकत राहील. प्लॉट नंबर 2 मध्ये पण मी तुम्हाला घेऊन जातो. तिथलं खरबूज
दाखवायचा प्रयत्न करतो. राहिला हा प्लॉट पहिले लावलेला आहे आपण, त्याच्यामुळे इथली हार्वेस्टिंग पहिले चालू होईल. खरंच सुंदर आहे. 2% मॉर्टेलिटी दिसते, काहीतरी रोगाच्या याच्याने. आपण उद्या लगेच आपण बायोरिच फवारणार आहे त्याच्यावर. आलेला रोग पण मी नक्कीच सांगेल का हा पद्धतीने रोग आलाय, आणि रोग आला असेल त्याचं निवारण आपण करणारच आहे. फळं चांगल्या प्रकारे दिसायला लागलेत आता. वेल तर खरंच छान आहे, म्हणजे दाखवताना खरंच आनंद होतोय. खर्च फार कमी, भाव आपल्या हातात नाही, कारण की मार्केटवर खेळ राहतो. साधारणतः मार्च मध्ये साधारणतः 10-15 तारखेला निघू शकेल माल, असं नियोजन प्लॅनिंग आहे. पण पुढे पाहू अजून कसं कसं घडतं. प्लॉट नंबर 2 मध्ये मी तुम्हाला जस्ट दाखवून देऊ. तिथं तर आपण लागवड लेट केली आहे. या प्लॉटची आणि त्या प्लॉटची साधारणतः एका महिन्याची 1 महिन्यानंतर लावलेला आहे. प्रत्येक प्लॉट आपण 20 दिवस 25 दिवस 1 महिना या अंतराने आपण लागवड केलेलीच आहे, म्हणजे जेणेकरून भाव पण सापडत राहतील, कामही होत राहतील. ट्रॅप लावलेलेच आहेत, ब्ल्यू आणि येलो दोघं टाईमवर स्टिकर लावलेलेच आहेत आपण त्याच्यावर. फळं दिसतात आहेत, आणि जिथं फळमाशीने डंक मारला तेही दाखवलं. असं नाही का मारणे ते तिचं खाद्य आहे, ती तेव्हा अटॅक करेलच त्याच्यावर. आता आपण प्लॉट नंबर 2 मध्ये आलो आहे. इथं रोपं फार छोटी आहेत अजून, पण स्टेप बाय स्टेप येणार आहेत. या शेतामध्ये आपण पपई लागवड केलेली आहे. पपईचं अंतरही तेच 12x5 या अंतराने, आणि मोसंबी 12x4 झिगझॅग पद्धतीने आहे. झाडं चांगले सेट होऊन राहिले, काहीच अडचण नाही आहे. आणि हाच या व्हिडिओ बनवण्याचा उद्दिष्ट होता. तरी मी सांगेल की कॅमेरा वापस 1 नंबरमध्ये घेऊन जा आणि तिकडून शूट करून दाखवा का मधल्या बेडमध्ये आपण खरबूज कसं डेव्हलप केलेलं आहे. भेंडी आपण आपल्या माता बहिणी तोडताच आहेत. पपई तिची नैसर्गिकरित्या वाढणारच आहे. जूनपर्यंत आपण भेंडी घेऊन जायचा प्रयत्न करणार आहे. तरी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा. आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनची घंटी जरूर दाबा. आणि अजून मी काही जर याच्यात सुधारणा करायची असेल तर कॉमेंटच्या माध्यमातून मला नक्कीच सांगा. एवढंच बोलू, आणि आज व्हिडिओ आपण इथंच थांबू. नमस्कार.